मित्रांनो, दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 17 दिवसापासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांची प्रकृती आता अत्यंत चिंताजनक बनलेली आहे। त्यांचं सुमारे 8.5 किलो वजन घटले असून त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात एक तातडीची जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ही याचिका कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली आहे। जर हे उपोषण असंच सुरू राहिलं तर पुढील 2 दिवसात त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती याचिकेमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे वांगचुक यांचे उपोषण सक्तीने थांबवून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करावे आणि अन्न पुरवावे अशी मागणी केंद्र आणि दिल्ली सरकारकडे करण्यात आलेली आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 18वा दिवस असून ते अत्यंत अशक्त दिसत आहेत। आंदोलनस्थळी एका पांढऱ्या गादीवर ते झोपलेले असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर सतत देखरेख ठेवत आहे। सध्या त्यांच्या शरीराची स्थिती पाहता त्यांचा रक्तदाब 170 पर्यंत खाली आलेला आहे, तर रक्तातील साखरेची पातळी केवळ 67 मिलीग्रॅमवर आलेली आहे। CGPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिलेल्या माहितीनुसार वांगचुक यांना उभं राहण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न केल्यावर चक्कर येते। अगदी शौचालयात जाण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। मित्रांनो, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे। लोकांचे जीवन धोक्यात असल्याचे सांगत केंद्र सरकारने आंदोलकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहन दिपके यांनी केलेले आहे। तर वांगचुक यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ती देश आणि जगासाठी अत्यंत शरमेची बाब असेल असेही याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। सध्या सर्वांचे लक्ष या जनहित याचिकेवरील न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेले आहे। दरम्यान आंदोलकांनी येत्या 20 जुलै रोजी थेट संसदेवर मोर्चा काढण्याची मोठी घोषणा केलेली आहे। मित्रांनो, ही होती बातमी। या बातमीवर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा। धन्यवाद।